जम्मू काश्मीर येथील पहलगाममध्ये दहशतवाद्यांच्या गोळीबारात जखमी झालेले नवी मुंबईतील कामोठे येथील सुबोध पाटील सुखरूप घरी परत आलेत। नवी मुंबईतील खारघर येथे राहणारे सुबोध पाटील हे निसर्ग पर्यटन कंपनीसोबत सपत्नीक जम्मू काश्मीर टूरवर गेले होते। तेव्हा आतंकी हल्ल्यात त्यांच्या मानेला गोळी चाटून गेल्यामुळे मिलिटरी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले। कोण कोण हिंदू आहेत असं विचारून आम्हाला बाजूला केलं आणि मग आमच्यावर अंदाधुंद फायरिंग करण्यात आली, असा अत्यंत थरारक घटनाक्रम त्यांनी सांगितलाय। मात्र भारतीय लष्कर, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खूप मदत झाल्याचं पाटील यांनी सांगितलं। अगदी मृत्यूच्या दाढेतून बाहेर पडलेल्या सुबोध पाटील यांनी अंगावर काटा आणणारा अनुभव कथन केलाय। मी त्या दिवशी गेलो होते, घोड्यावरती गेलो जागेवरती आतमध्ये गेलो ते एंट्री केली आतमध्ये 3-4 मिनिटं मी आतमध्ये गेल्यानंतर लगेच पाठीमागून आवाज यायला लागला। म्हणून लगेच आवाज येत असेल मग आम्ही जरा पुढे गेलो तर 2-3 मिनिटं ते लगेच आवाज यायला लागला। आम्ही पाठीमागे बघितलं तर पब्लिक अशी म्हणजे धावायला लागले होते। धावायला लागले तर आम्ही पण त्या दिवशी आम्ही धावायला लागलो। बाहेर झालं पण मार्ग नव्हतं, टाकीचं कंपाऊंड होतं। जाऊन पब्लिक सगळी तिथे काही झोपलेली होती, काही बसली होती। आम्ही तिथे पोहोचलो। आम्ही तिथे एक आतरी की जवळ आल्यानंतर आम्हाला सांगितलं हिंदू कोण आहे खडे हो जाए। आम्ही सगळे घाबरलेले होते सगळे। जो कोण बोलत होता त्याला ते शूट करत होतो। प्रत्यक्ष बघितलं आम्ही सगळे घाबरलेलो होतो। मग त्यांनी आपलं ते कोण हिंदू कोण आहे खडे हो जाए कोणत्या एकाच्याच नव्हते। मग त्यांनी लगेच ते शूट करायला सुरुवात केली जवळूनच। एक समर्थ कृपा म्हणून गोळी माझ्या इथनं मानेला लागून गेली होती। मला माहित नव्हतं शुद्ध मी बेशुद्ध पडले त्यावेळी। काही तासानंतर मला तर शुद्ध आली। शुद्धाला बघितलं मिसेस होती त्यावेळेला तिथे मिसेस दिसली नाही मला। शुद्धाला बघितलं सगळे लाशेस पडलेले होते। जो मान पूर्ण असेल तो बघितलं तिथे सगळं पूर्णपणे बॉडी। ते घोडेवाले आले, त्यांनी मला पाणी दिलं आणि तिथे सांगितलं साहेब चलो बाहेर चलो, गेट के बाहेर चलो। मग त्यांनी मला ते खांद्यावर बसलून गेटच्या बाहेर घेऊन आले। तिथे बसवलं, तिथे मला पाणी दिलं। काही मिनिटांनी मग ते बाईक आले त्यांच्या ते बाईकवरती मला मध्ये बसवलं, पकडा सांगितलं, खाली घेऊन आले ते आर्मीवाल्यांनी मला ते पट्टी केली। लगेच हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले। तिथे मला ते हे केलं आणि ॲम्ब्युलन्समध्ये बसवलं। ॲम्ब्युलन्स बसवते मग मिसेस ॲम्ब्युलन्समध्ये मला दिसली तिथं मला हेलिकॉप्टर घेऊन परत ॲम्ब्युलन्समध्ये तिकडे गेले। हेलिकॉप्टरमध्ये बसवलं आणि आर्मीचं मोठं हॉस्पिटल आहे तिथे घेऊन गेले। लगेच तत्काळ ते मला उपचार करून तरी मला उपचार केले। मला पुणे मग 2 होते त्याला आमच्या आतमध्ये 2 लोक होते। त्याचा ड्रेस कोड कसा असतो? ड्रेस यांचं मुसलमानांना पैठणी असं शाल उत्तम झाले। सगळे केंद्र सरकारमधून अमित शहा आले होते, महाराष्ट्र सरकारमधून तिथेच माझ्या माननीय एकनाथ शिंदे साहेब, जसे राहुल गांधी साहेब आले होते ते विचारपूस करून। वादळवारा लाईव्ह स्टडी न्यूज ब्युरो, नवी मुंबई। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।